नारायणगाव येथे काल रात्री अचानक 2 वाजता कलासागर गार्डन मंगल कार्यालय शेजारी हॉटेल महालक्ष्मी सेंटरच्या बाजूला असणाऱ्या ट्रॅक्टर शोरूम जवळील असणारे 50 वर्षांपूर्वीच्या झाडाला कोणीतरी जाणीवपूर्वक मुद्दामून आग लावली आहे। या लागलेल्या आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने पाणी मारून सुद्धा आग विझत नव्हती। तरी कठीण परिस्थितीत पाण्याची मोटर चालू करून मोठ्या पाईपने आपदा मित्र सुशांत भुजबळ, भरत मुठे, स्थानिक नागरिक वसंत भुजबळ, अक्षय भुजबळ यांनी आग विझवण्यास मदत केली। सदर घटनेची माहिती समजताच तात्काळ घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, पोलीस कर्मचारी दत्ता ढेमरे, सुदीप आढाव आणि सोनवणे साहेब यांनी भेट देऊन आग विझवण्यासाठी सहकार्य केले। याआधीही बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी पुणे नाशिक महामार्गावरील तात्यासाहेब भुजबळ कृषी महाविद्यालय कॉलेज समोर भुजबळ बंधू सुपर श्रीराज हॉटेल समोर असलेल्या 50 वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाची फांदी अचानक रस्त्याच्या मध्यभागी पडली होती। या घटनानंतर वृक्षप्रेमी नागरिकांनी रस्त्यावर अचानक पडणारी वडाची फांदी तसेच जाणीवपूर्वक आग लावणाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रतिनिधी मंगेश पाटील, नारायणगाव। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।